तर हाय मित्रांनो, तुम्हाला परत एकदा स्वागत आहे म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही हिंडोल जावला म्हणजेच कर्जत जवळ असणारा म्हणजेच तो कोथलीगड। मग काय उठणार 4:30 वाजता, आंघोळ बिंगोल धुवी तयारी करेन, आपल्या कपाटात हातील आपले BMW चावी लिद्दी BMW चावी निघणार लगेच म्हणजे जास्त। तर काय निघणार लगेच सकाळ सकाळ तोंडा 4 किलो पावडर छापी, आज जरा जास्त हँडसम दिसत। तर ती तटा आपली BMW उभी आहे, तर इसं वाटतं BMW कधी मग काय तुम्हाला आपली BMW जवळून दिसव ना, मी लगेच तिच्या मग चावी लावे आणि जो BMW आपले आवाज सोडाना काय भारी असते। आणि आपली BMW मी काढे लगेच रस्ता आणि निघणार आणि मित्राने फार्म हाऊस व कारण ते तटश मग काय मग पोहोचना आणि मित्रांनी फार्म हाऊसला ना आतिशी मला मित्र हातलं सगळा जरा पॅकिंग चालू। आता आम्ही आतिशी टाइम न घालवता आटून निघणार आम्ही लगेच। तर आपण लागणार चांगल्या हायवेला एका मागं एक गाडीली ना। आज तर काय कॅमेरामॅन जरा जास्तच खुश वाटत, तो गाणं लावे मस्त आपला हान गाणं बोल तो कारवाला आपल्या पुढे घ्या, पण आपण ओव्हरटेक मारू पण काय करा सकाळ सकाळ एवढी थंडी जी लागत त्यामुळे आपल्याला गाडी नाही पळवत। तर आम्हाला भूक लागणार मस्त नाश्ता करूसाठी आम्ही एक बाजारात थांबणं मस्त एक हॉटेल राहत, तर 2 समोसा लिहितात, समोसासोबत चटणी आणि मग जे आम्ही समोसा खातात ना काय भारी लागत। आम्ही तर बोटात चाटतच राहू। मग आम्ही मस्त नाश्ता बिष्टा करून निघणार त्या हॉटेलमधून आपले ट्रेकिंगला। तर तुम्हाला जो समोर जो मोठा डोंगर दिसव ना, ते डोंगरावरती तुम्हाला बारीक टोक दिसव। आज आपल्याला त्याच्यावर जावला, पण त्याने अगोदर तुम्हाला मग इकडून ना नजारा आणि जो तुम्हाला मधला जो नजारा दिसवा डोंगराने कळला गाव कने स्वर्गापेक्षा कमी नाही। कधी कधी आपल्या मनात पण असा विचार येत का आपला पण गाव असा कधी डोंगराने ठिकाणी असतं, पण काय आपला नशीब एवढा काय चांगला निघला नाही। तर आपल्याला अतिशय एक जाम भारी सूचना देणे, श्री समर्थ कृपा हॉटेल राहण्याची व जेवणाची उत्तम। आणि इकडे हरवत रस्ता नाही माहीत काय नाही ना, ते घ्या तिकडं 2 जण घ्या तिकडं। आता आपण कोणत्या पाठी जायचा हा रस्ता तर माहीत पाहिजे, यो मागला का तिकडे जावला, तो का तिकडे जावला, तर मग निघणार याने पाठी कारण त्याला थोडाफार माहीत असेल। मग आम्ही निघणार लगेच त्याने पाठी। आणि जी ऊन पडणार ना ते उन्हामा अख्खी आणि 4 किलो पावडर घी वाया आणि ज्या तुम्हाला दगडीने पायऱ्या दिसत तटून जाता आपण एंट्री करू लावा आणि तुम्ही त्या दगडी हेरी अंदाजा लावू शकता का त्या दगडी किती जुने हवे। आणि सामने जो तुम्हाला दिसत तोच हा आपला कोथलीगड। पण त्याने अगोदर माने एक मित्रांनो विनंती आहे, जर तुम्ही शकने नवीन ठिकाण जर हिंदूला जावास तर त्यात तुम्ही कचरा करसाल नको, कारण आपण कचरा करजा आणि तो परिणाम मुख्य प्राण्यांना आहे। तर विनंती आहे का इशे ठिकाणी कचरा करसाल। पहिली बार मित्रांनो असले ना तो पण मित्रांनो चढवण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मित्रांनो आम्ही सर्व करीना लगेच चढूला सुरुवात करी गाडावर, कारण आम्हाला चढीना उतरवला पण असेल कारण आम्हाला आधीच जाम टाइम येणे। आणि तुम्ही ते जरा कुंडांनी जरा मजाल्या दाखत ना का जुना ती सोना दाटशी ज्या कुंडा आतला त्याकडे सोनापेक्षा कमी ना। पण मित्रांनो या का मला यात जावला जराशी भीती वाटते, कारण त्यात काय पण लपी दिसू शकतं, जास्त रिक्स नाही लिहू शकतं ना का आपण। तर आपण ते कुंडा बिंडान जराशी मजा लिहिते ना निघणार लगे आपले ट्रेकिंगला, कारण अजून जाम वर जावला। पण चढताना मला इतकी मजा आली ना, तर तुम्हाला का को म्हणजे ती ना एक वेगळीच गोष्ट आज चढू नये। कधी तुम्ही कने ठिकाण घ्यावास तर तेच तुम्ही हेरावास 4 साईडला का किती मस्त व्ह्यू। तर आपण चढी पोचना वारदेंगी लाकडी दरवाजा जवळ आणि तो लाकडी दरवाजा खोला मी, पण बा वडा जड असेल ना तो तुम्हाला का को आणि आपले महाराजांना दर्शन लिदान निघणार लगेच होतो। तर मित्रांनो आपण फायनली पोहोचणार डोंगराने वरत एवढ्या पायऱ्या चढीना। तर मित्रांनो चढी पक्का दम लागणार तर जरासा बिसना आराम करा। आणि मित्रांनो जाम भूक लागणे चढी ते एक झाडाने खाल मस्त बिसना जरा खाऊ बिऊ खादा। आणि मित्र जराशा बाता गोष्टी लाव्या तर त्याच्यावर हुस येते, तर हुस कंट्रोलच नाही येते। तर मित्रांनो तुम्हाला किस्सा वाटणार मला छोटासा ब्लॉग जर आवडला तर लाईक नक्कीच करा, आणि जर व्हिडिओ काही चुकीनं बोलणार तर त्यासाठी सॉरी। आणि जर मित्रांनो जर तुम्हाला इसाद आपल्या आदिवासी भाषामध्ये जर ब्लॉग हिरोला हवात तर मला फॉलो करायला विसरसाल, आणि मग तुमच्यासाठी फुल प्रयत्न करीन आपल्या आदिवासी भाषामा ब्लॉग बनवला। तर धन्यवाद।